नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. म्हसळा स्मार्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन वर्षातील पहिला गुन्हा नोंदवण्याचा मान संसदग्राम खरसईच्या घरफोडीला. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल याचाच आढावा घेतलाय म्हसळा येथील आमचे प्रतिनिधी संजय खांबेटे यांनी. स्मार्ट पोलीस स्टेशन होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये नवीन वर्षाचा पहिला गुन्हा नोंदवण्याचा मान संसदग्राम सर्वांगीण विकासासाठी निवडलेल्या खरसई येथील घरफोडीने केला. विशेष म्हणजे गुन्हा घडल्यापासून सुमारे 300 तासांनंतर फिर्यादीने गुन्हा नोंदवून केलेला हा विक्रम आहे आणि पोलिसांसमोरचे तगडे आव्हान आता हे ठरणार आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद रुक्साना नदीम कुडकीकर वय वर्ष 38 राहणार खरसई यांनी दिनांक 2 जानेवारी रोजी दिली होती. म्हसळा पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध या संदर्भात गुन्हा दाखल केलाय. फिर्यादीने घरफोडी सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळ नंतर घडल्याचं पोलिसात सांगितलं. घरफोडीत रोख रुपये 40,000 आणि काही 22,500 रुपये किमतीचे दागिने लंपास झाल्याचंही म्हटलंय. गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ND देवडे, सहपोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. फिर्यादीने गुन्ह्याची नोंद तब्बल 16 दिवसांनी देऊन सुद्धा सहपोलीस निरीक्षक सोनवणे आणि कर्मचारी देवडे सुधारित तांत्रिक यंत्रणेची मदत घेऊन तपास करत आहेत. सर्वसाधारणपणे चोरी, घरफोडी, दरोडा, लूटमार आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडवण्यात अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती गृह खात्याकडून पुढे येत असताना खरसईसारख्या ग्रामीण भागातील ही जबरी चोरी असल्याचं म्हटलं जात आहे. अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला. नमस्कार.